नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। लेखा व कोशागार भरती 2025 परीक्षा वेळापत्रक आले आहे आणि परीक्षामध्ये सुद्धा एक मोठा बदल झालेला आहे। ते तुम्हाला जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे त्यामध्ये हे जे काय बदल झाले ते आजच्या त्या वेळापत्रामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारचे नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याचे जे ऑफिशियल वेळापत्रक आहे ते आपण बघूया। तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोशागार नागपूर विभागाचे हे वेळापत्रक लेखा व कोशागार प्रसिद्ध झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। लेखा रिक्त पदाची जाहिरात संदर्भीय जाहिरात दिनांक 7/1/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे। यानंतर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्न असणार आहे त्यामध्ये 4 विभाजन केलेलं आहे। ABCD हे जे 4 विभाजन केलेलं आहे आणि प्रत्येक ग्रुपला 25 क्वेश्चन असणार आहे आणि त्यापैकी प्रत्येक ग्रुपला तुम्ही 30 मिनिटे इथे तुम्हाला भेटणार आहे। तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे ग्रुप A, इथे बघू शकता ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D आणि यामध्ये जे प्रत्येक ग्रुपला 30 मिनिटे तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक ग्रुपला जे आहे ते 25 क्वेश्चन असणार आहे। इथे बघू शकता ग्रुप A ला 25, ग्रुप B ला, ग्रुप C ला आणि ग्रुप D ला। त्याचबरोबर इथे बघू शकता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी इथे हे सब्जेक्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये ग्रुप A ला इथे कॅटेगराइज मध्ये जे मराठीमध्ये 7 क्वेश्चन ग्रुप A ला, इंग्रजीमध्ये 6 क्वेश्चन, त्याचबरोबर सामान्य ज्ञानमध्ये 6 क्वेश्चन आणि बौद्धिक चाचणीमध्ये सुद्धा 6 क्वेश्चन। त्याचबरोबर ग्रुप B मध्ये सुद्धा, ग्रुप C मध्ये सुद्धा आणि ग्रुप D मध्ये। यापैकी कसं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जेव्हा पेपर सुरू होईल तेव्हा यामध्ये ग्रुप A सेक्शन असणार आहे। त्या ग्रुप A तुम्ही जर सबमिट केलं तर ग्रुप B उघडणार आहे। तुम्ही मग त्यानंतर तुम्ही ग्रुप A मध्ये जाऊ शकत नाही। एकदा मी पुन्हा सांगतो, जर तुम्ही ग्रुप A तुमचं झालं आणि ग्रुप A चं 30 मिनिट झाले किंवा तुमचे 15 मिनिटात सुद्धा पेपर झाला तरी तुम्ही सबमिट जर केलं ग्रुप A तर डायरेक्ट ग्रुप B मध्ये जम करणार, पण तुम्ही वापस मागे येऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो। हे एक नवीन अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणूनच तुम्ही जे पेपर आहे ते तुम्ही तुमचं बरोबर टाइम घ्या आणि बरोबर टायमानुसार सोडवा। त्यानंतर तुम्हाला आणखी एकदा सांगतो, ग्रुप A पेपर थोडा सोपी राहील, ग्रुप B मध्ये थोडा अवघड, त्यानंतर ग्रुप C मध्ये थोडा टफ, त्याचबरोबर ग्रुप D मध्ये पूर्ण 30 मिनिटाचा फायदा। तुमचा हा पहिला ग्रुप B 10 ते 15 मिनिटात होऊन जाईल, ग्रुप B पण 10 ते 15, ग्रुप C 15 ते 25 आणि त्याचबरोबर ग्रुप D ला वेळ लागू शकते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रॅक्टिस चांगली पाहिजे। आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला सांगून देतो की जे तुमची एक्झाम राहणार आहे, एक्झामची डेट इथे सुद्धा दिलेली आहे 17/4। इथे बघू शकता तुम्ही, सहसंचालक लेखा व कोशागार नागपूर या विभागाची कनिष्ठ लेखपाल या पदाची ऑनलाईन परीक्षा 17/4/2025 रोजी घेण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे एक नवीन अपडेट होती आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून हे पोहोचवल्या गेलेले आपल्या चॅनलच्या माध्यमातून। विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।